तुला मी एक रुपडा बी देणार नाही। जा देवळात जाऊन बस, भेट माग जा। तात्या, आपण काहीतरी करूयात। नको लाले, तू नको काळजी करू, मी बघीन दुसरीकडे अवस्था। बर, मला जायला पाहिजेत, आता रात व्हायला आली, घरी एकटीच असेल ना, ती वाट बघत असेल माझी, काळजी घे। तात्या, काहीतरी करा की तात्या। अहो लालीजी, अहो रडू नका तुम्ही, शांत व्हा बघू। असं कसं शांत हो? बघितलं ना बाहेर तुमच्या आप्पा माझ्या तात्यांशी कसं वागले, माझ्या तात्यांचा अपमान केला, त्यांची टोपी उधळून लावली। माझ्या तात्यांना खरंच पैशांची गरज आहे हो। आपण त्यांना आशाबाई मदत नाही करू शकलो तर काय उपयोग आहे आपला? नाही खरंय तुमचं सगळं, पण आपल्याकडे नाहीत एवढे पैसे। पैशाचं दिले असते, बरं पैशाचं सोंग आणू शकत नाही आपण, समजून घ्या तुम्ही। असं कसं? मी काही करेन, पण माझ्या तात्यांना मदत करेन मी। हे माझे दागिने विकून 5 लाख होतील का? नाही हो, काय 2-2.5 लाख रुपयाच्या वर 1 रुपया यायचा नाही। कुठून आणू आता 5 लाख रुपये? मला खरंच माझ्या तात्यांची मदत करायची हो। आपल्याकडे तर खरंच पैसे नाहीत बरं का। पैसे जर असते तर ती जमीन पहिल्यांदा सोडवली असती। रंजू काय म्हणते, तिला बोलूच दिलं नसतं, आधीच पैसे देऊन सगळं गपगार केलं असतं। एवढं तुम्हालाही बोलू दिलं नसतं। तुम्ही समजून घ्या, आपली झेप नाही, आपली आर्थिक परिस्थिती एवढी नाही हो। तुम्ही काहीतरी मार्ग काढा ना, तुम्ही द्या ना पैसे, तुम्ही माझ्या तात्यांना मदत करा ना। अहो मी काय तुम्ही ना रडू नका, ही रुमाल घ्या, डोळे पुसा आधी। नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर।